माझं नाव आर्यन आहे. मी खूप गरीब होतो. मी एका मोठ्या बंगल्यात चौकीदाराची नोकरी करत होतो. ही नोकरी मला खूप कठीणतेने मिळाली होती. माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची होती, कारण मी फारसा शिकलेलो नव्हतो. माझं कुटुंब गावात राहत होतं. आम्ही 2 भाऊ होतो. पण माझा लहान भाऊ जन्मापासूनच अपंग होता. त्याच्या पायात पोलिओ होता. त्यामुळे तो कुटुंबासाठी काहीच करू शकत नव्हता. माझे वडील खूप आजारी झाले होते आणि त्यांना उपचाराची खूप गरज होती. आई दुसऱ्यांच्या घरामध्ये मोलकरीणचं काम करून घर चालवत होती. आता मी तरुण झालो होतो. शेवटी मी किती दिवस आईकडून हे सगळं काम करून घेणार होतो. म्हणून मी नोकरीच्या शोधात शहरात आलो. अनेक महिन्यापर्यंत मी इथे भटकत होतो. माझाच गावातला एक मित्र शहरात नोकरी करत होता. तो एका फॅक्टरीत काम करत होता. पण मला तिथे काम मिळालं नाही, कारण त्या फॅक्टरीत कामगारांची गरज नव्हती. माझी इच्छा होती की मला त्याच्याबरोबर फॅक्टरीत काम करायला मिळावं. पण खूप वेळ भटकून झाल्यावर शेवटी माझ्या मित्रानं मला या बंगल्याबद्दल सांगितलं की या बंगल्याच्या मालकाला एक विश्वासू चौकीदार हवा आहे. मग इथल्या मालकानं मला नोकरीवर ठेवलं. मला या बंगल्यात चौकीदारी करत 1 वर्ष झालं. हा बंगला एका मोठ्या व्यावसायिकाचा होता. तो आपल्या पत्नी आणि मुलीसोबत इथे राहत होता. व्यवसायाच्या कामासाठी त्याचं परदेशात येणं जाणं होतं. म्हणून त्यांनी आपल्या ड्रायव्हरपासून नोकरापर्यंत आणि अगदी चौकीदारीसाठी सुद्धा इमानदार आणि विश्वासू माणसालाच ठेवलेलं होतं, जेणेकरून त्यांच्या अनुपस्थितीत घरात काही वाईट घडू नये. या घरात प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावलेले होते. मालकाला सर्वात जास्त काळजी आपल्या मुलीची होती. त्यांना आपल्या मुलीवर खूप प्रेम होतं. त्यांना एकच मुलगी होती. तिचं नाव होतं सनाया. म्हणायला गेलं तर बंगल्यात सनाया मॅडमसोबत त्यांची आईसुद्धा राहत होती. पण मालक अजूनही सनाया मॅडमसाठी खूपच चिंतेत राहत होते आणि त्यांना तिच्यावर खूप प्रेम होतं. सनाया मॅडम खूपच सुंदर होत्या आणि खूप शिकलेल्या देखील होत्या. पण जेव्हापासून मी इथे नोकरीला लागलो, तेव्हापासून मी पाहिलं होतं की त्या सतत आजारी असायच्या. मला इथल्या एका जुन्या चौकीदारानं सांगितलं होतं की सनाया मॅडम परदेशातून आपलं शिक्षण पूर्ण करून परत आल्या आहेत आणि गेली 2 वर्षापासून त्या आजारी आहेत. मालकांनी मोठमोठ्या डॉक्टरांकडून त्यांचे उपचार केले. इतकंच नव्हे तर त्यांना परदेशातही उपचारासाठी नेलं. पण सनाया मॅडम आजारी का आहेत याचं कारण कुणालाच समजत नव्हतं. मालकांचे एक फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर त्यागी. ते नेहमी सनाया मॅडमच्या तब्येतीविषयी त्यांना सल्ला देत असत. मालकांची मुलगी लाखात एक होती. मी त्यांना 2-3 वेळा पाहिलं होतं, कारण जेव्हा मी इथे सुरुवातीला आलो होतो तेव्हा त्या नोकरांनीसोबत बागेत फिरायला यायच्या. नोकरांनी त्यांना धरून चालवायची. त्या खूपच अशक्त वाटायच्या. पण आता तर त्यांच्या तब्येतीची स्थिती अशी झाली होती की त्या उभ्याही राहू शकत नव्हत्या. त्या इतक्या आजारी झाल्या होत्या की फक्त पलंगावरच झोपून राहायच्या. पण जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली होती. काश माझ्या आयुष्यातही सनाया मॅडमसारखी एखादी सुंदर मुलगी माझी जीवनसंगिनी म्हणून आली असती. कारण मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा बागेत चालताना पाहिलं तेव्हा त्यांच्या चालण्यात एक अजब लय होती. मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्यांचं प्रत्येक अंग सौंदर्याने भरलेलं वाटत होतं. 1 वर्षाच्या आत मालकांचा माझ्यावर खूप विश्वास बसला होता. मी कुठल्याही नवीन माणसाला पूर्ण चौकशी आणि परवानगीशिवाय आत येऊ देत नव्हतो. मालक नेहमी म्हणायचे, ज्या दिवशी मी तुला चौकीदारीवर ठेवलं त्या दिवसापासून घरात एकाही अशा व्यक्तीनं पाऊल ठेवलं नाही ज्याच्यामुळे काही गोंधळ झाला असेल. अशा श्रीमंत लोकांचे शत्रू खूप असतात. म्हणून मी त्यांचा विश्वासू आणि आवडता चौकीदार बनलो होतो. ते माझ्यावर इतका विश्वास ठेवायचे की बाकी कुणावरही तितका ठेवत नव्हते. माझ्यासाठी सनाया मॅडम म्हणजे एक अपूर्ण इच्छा होती. मी कुठे आणि त्या कुठे. मी फक्त त्यांच्याविषयी विचार करू शकत होतो. पण आता त्या इतक्या आजारी राहू लागल्या होत्या की मला देखील त्यांची काळजी वाटू लागली होती. गेल्या 1 महिन्यापासून त्या अगदी वेड्यासारखं वागू लागल्या होत्या. घरातले नोकर मला त्यांच्या वागणुकीबद्दल सांगायचे, कारण घरात 2 नोकर आणि बाकी सर्व नोकरांनी काम करत असत. त्यामुळे माझं बोलणं बहुतेक वेळा त्या नोकरांशी होत असे. त्यांच्याकडून जे काही मी ऐकलं ते ऐकून मी खूप घाबरलो होतो. जेव्हाही मी सनाया मॅडमबद्दल काही ऐकत होतो तेव्हा माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूपच सहानुभूती निर्माण होत होती. देवच जाणे की त्यांना असा कोणता आजार झाला होता की ज्याचा योग्य उपचार होत नव्हता. काही दिवसांनी मालकांनी मला जवळ बोलवलं. त्यांनी मला सांगितलं की ते माझ्या जागी दुसरा चौकीदार ठेवत आहेत. हे ऐकून मी एकदम हादरलो. मी त्यांना विचारलं, मालक, तुम्ही हे काय बोलताय? मी काही चूक केली का? ही नोकरीच माझा आधार आहे. मला येऊन चांगली नोकरी कुठे मिळणार नाही. माझं बोलणं ऐकून मालक म्हणाले, तू काळजी करू नकोस. खरोखरच मला दुसऱ्या चौकीदाराची गरज आहे. पण मी तुला नोकरीवरून काढत नाही आहे. तू बंगल्याबाहेर चौकीदारी करतोस. पण मला आता एक विश्वासू चौकीदार घराच्या आतही हवा आहे.
ते पुढे म्हणाले, मला संशय आहे की घरातले काही नोकर माझ्या अनुपस्थितीत माझ्या मुलीच्या खोलीत जातात. तुझी मोठी मॅडमसुद्धा दिवसभर कुठे ना कुठे व्यस्त असते. त्यामुळे मला वाटतं की तू आता माझ्या मुलीच्या खोलीबाहेर पहारा द्यावा आणि बंगल्याच्या बाहेरच्या चौकीदारीसाठी मी दुसऱ्या कोणाला ठेवेन. हे ऐकल्यावर माझा जीवात जीव आला. मला या कामात काहीही हरकत नव्हती. उलट मालक म्हणाले, मला तुझ्यासारखा विश्वासू चौकीदार हवा आहे. जर तुला कोणी असा माणूस माहीत असेल तर सांग. मग मी मालकांना माझ्या एका मित्राबद्दल सांगितलं, जो शहरातच राहायचा आणि सध्या बेरोजगार होता. मालकांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याला बंगल्याच्या बाहेरच्या चौकीदारीसाठी ठेवून घेतलं आणि मला त्यांनी सनाया मॅडमच्या खोलीच्या बाहेरची चौकीदारी करण्यास सांगितलं. आता मी रोज सनाया मॅडमच्या खोलीबाहेर पहारा द्यायला लागलो. त्या जोरजोरानं खोकत असायच्या. त्यांना खूप त्रास होत होता. त्यांच्या घशातून विचित्र आवाज येत होते. हे पाहून मी खरंच घाबरलो होतो. मी कधीच कोणत्याही स्त्रीला अशा अवस्थेत तडफडताना पाहिलं नव्हतं. मी कधी कधी लपून छपून सनाया मॅडमच्या खोलीत डोकावून त्यांना पाहायचो. आजही त्या खूप जोरजोरानं खोकत होत्या. मी खोलीत डोकावून पाहायला लागलो होतो. इतक्यात अचानक मालक धावत आले आणि आपल्या मुलीला औषध द्यायला लागले. त्यानंतर थोड्या वेळात सनाया मॅडमचा आवाज बंद झाला. कदाचित औषध घेतल्यामुळे त्यांना थोडा आराम मिळाला असावा. मग मालक खोलीबाहेर आले आणि मला म्हणाले, आर्यन, मी कपडे बदलायला जातोय. तो एका नोकराला गाडी लगेच बाहेर काढायला सांग. मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. मालकाचं हे बोलणं ऐकून मी थोडा घाबरलोच होतो. देव जाणे ते काय करणार होते. मी ड्रायव्हरला सांगितलं की गाडी तयार ठेव, मालक थोड्याच वेळात येतील. सुमारे 2 तासानंतर मालक परत आले. मी त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत कधीच लक्ष घालत नसे, पण तरीही मी ड्रायव्हरला विचारलं, मालक कुठे गेले होते. ड्रायव्हरने जे काही सांगितलं ते ऐकून मी चकित झालो. तो म्हणाला की मालकांनी वृत्तपत्रात एक बातमी छापली आहे. जो कोणी त्यांच्या मुलीचे यशस्वी उपचार करेल त्याला 5 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. मालकांची ही बातमी शहरातल्या सगळ्या डॉक्टरांसाठी एखाद्या लॉटरीसारखी होती. 5 कोटी ही तर खूप मोठी रक्कम होती आणि मालकांसाठी ही काही फार मोठी गोष्ट नव्हती, कारण ते शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. तसंच एका वडिलांसाठी त्यांची मुलगीच सर्व काही असते. मी विचार करू लागलो की काश मी डॉक्टर असतो. मी सनाया मॅडमवर उपचार केले असते आणि आयुष्यभरासाठी माझी कमाई झाली असती. म्हणतात ना, माणूस जर खऱ्या मनानं एखादी इच्छा व्यक्त करतो तर देव ती पूर्ण करतो. त्या दिवसात माझ्या मनात नेहमी विचार यायचा की शेवटी सनाया मॅडमवर उपचार होणं शक्य तरी आहे का. मालकीनबाईंनी मला बजावलं होतं की कोणत्याही नोकराला सनाया मॅडमच्या खोलीत जाऊ द्यायचं नाही. त्या खोलीत फक्त मालक किंवा मालकीनच जात असत. कधी कधी मालकीन डॉक्टरला घेऊन आत जात असे. त्या व्यतिरिक्त कोणालाही परवानगी नव्हती. एक दिवस डॉक्टर त्यागी बंगल्यात मालकांना भेटायला आले, पण त्यावेळी ते एका खूपच विचित्र दिसणाऱ्या माणसाला सोबत घेऊन आले होते. त्या दिवसात मालक सुट्टीवर होते, म्हणून ते जास्त वेळ घरातच असायचे. जो माणूस डॉक्टर त्यागींसोबत आला होता तो खूपच विचित्र वाटत होता. त्याचं रूप एकदम वेगळंच होतं. एखाद्या सामान्य माणसासारखं बिलकुल नव्हतं. त्याच्या डोळ्याचा रंग सोनेरी होता आणि केस लांब होते. त्याला पाहून असं वाटत होतं की हा एखादा तांत्रिक आहे. त्याने कपडे आमच्यासारखेच घातले होते, पण चेहऱ्यावर एक विचित्र आणि भेसूर भाव होता. डॉक्टर त्यागी त्याला घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं की हा तांत्रिक म्हणतोय की तो तुमच्या मुलीवर उपचार करू शकतो, कारण त्यानं पेपरमध्ये 5 कोटींच्या इनामाबद्दल वाचलं आहे. मी त्यांचं बोलणं ऐकून खूपच आश्चर्यचकित झालो होतो. एक तांत्रिक सनाया मॅडमचे उपचार कसा करणार. जगातले नामवंत डॉक्टरही त्यांच्या आजाराचं निदान करू शकले नव्हते. मग हा माणूस काय कमाल करणार. पण तो इतक्या खात्रीने बोलत होता की मलासुद्धा वाटू लागलं की कदाचित यात काहीतरी असेल. डॉक्टर त्यागी काही कामासाठी निघून गेले आणि तो तांत्रिक तेथेच बसून राहिला. तो डॉक्टर त्यागींचा काही ओळखीचा वाटत होता. डॉक्टर गेले आणि मालक त्याच्याशी बोलायला बसले. मी अजूनही कान देऊन त्यांची चर्चा ऐकत होतो. त्या तांत्रिकाचे कपडे मळकट घाणेरडे होते. त्याच्याकडे ना बॅग होती ना औषध. तो अगदी रिकाम्या हाताने आला होता. मला मनातच प्रश्न पडला, हा माणूस काय उपचार करणार. त्यानं मालकांना सांगितलं की त्याला सनाया मॅडमच्या खोलीत न्यावं. मालक त्याला खोलीत घेऊन गेले. मीही हळूच त्यांच्या मागे गेलो. त्यानं मला खूप विचित्र नजरेने पाहिलं आणि मालकांकडे वळून म्हणाला, ह्या मुलाला बाहेर जायला सांगा. मला तुमच्याशी पर्सनल बोलायचं आहे, तुमच्या मुलीच्या उपचारांबद्दल. मग मालकांनी मला बाहेर जाण्याचा इशारा केला. मी बाहेर आलो, पण मला बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्याची माहिती होती. मी दाराच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो, जिथून त्यांचं बोलणं ऐकू येऊ शकत होतं.
सुरुवातीला त्यानं सनाया मॅडमकडे खूप बारकाईने पाहिलं. मग त्यानं मालकांना एक अशी गोष्ट सांगितली की ऐकून माझ्या तर अंगावरचे काटे उभे राहिले आणि मालकही आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला, माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही, कदाचित तुमच्या मनाला ठेच पोहोचेल, पण तुमच्या मुलीच्या आजाराचा इलाज औषधांमध्ये नाही आहे. औषध तिचं काहीही करू शकत नाही. तिच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे तुम्हाला तिचं लग्न लावून द्यावं लागेल. मालकांना यावर काहीच आक्षेप नव्हता. शेवटी प्रत्येक बाप आपल्या मुलीला एक दिवस सासरी पाठवणारच असतो. त्यांनी तांत्रिकाला विचारलं, तुमचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलीचं लग्न झालं की ती पूर्णपणे बरी होईल? मालक त्या तांत्रिकाला प्रश्न विचारत होते, कारण त्यांना वाटत होतं की कदाचित हा माणूस फसवा असू शकतो. असंही शक्य होतं की पैशांची बातमी वाचून हा सनाया मॅडमबद्दल काहीतरी खोटं सांगतो आहे. पण त्या माणसानं सनाया मॅडमच्या भूतकाळातील अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून मी आणि मालक दोघंही थक्क झालो होतो आणि आम्हाला विश्वास बसायला लागला की हा खरोखरच एखादा मोठा तांत्रिक असावा. त्याने सनाया मॅडमला पहिल्यांदाच पाहिलं होतं, पण त्याने सांगितलं की त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला आणि लंडनमध्ये असताना त्यांचा पहिल्यांदा अपघात कधी झाला होता, जेव्हा त्या आपल्या मैत्रिणीसोबत रस्त्याने चालत होत्या. ही माहिती इतकी अचूक होती की मालकांचा त्याच्यावर विश्वास बसायला लागला, कारण त्याने अशा गोष्टी सांगितल्या होत्या ज्या फारच थोड्या लोकांना माहीत होत्या. मग त्याने एक अशी गोष्ट सांगितली की ते ऐकून मालक अक्षरशः संतापून गेले, अगदी पाण्यासारखे उसळले. तो तांत्रिक म्हणाला, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न कोणत्याही श्रीमंत घराण्यात करू नका. उलट तिला अशा गरीब माणसाशी लग्न करायला लावा ज्याने आयुष्यभर फक्त दुःख आणि संघर्ष पाहिलाय. असा व्यक्ती जो कदाचित तिला त्या ऐशोआरामाच्या जीवनात ठेवू शकणार नाही, पण तरीही तिच्या मनाला समाधान देईल. ही गोष्ट ऐकून मालक इतके चिडले की त्यांना वाटलं त्याचं तोंड फोडावं. त्यांना त्याचं बोलणं पूर्णपणे वेड्यासारखं वाटलं. सनाया मॅडम आधीच खूप आजारी होत्या. मालकांना त्यांच्या आयुष्याबद्दल खूप काळजी वाटत होती. जर तिचं लग्न एखाद्या गरीब मुलासोबत झालं तर तिच्या आयुष्यातील दुःख अजूनच वाढलं असतं, कारण मालकांनी तिला लहानपणापासूनच एक लक्झरी आयुष्य दिलं होतं. लग्न म्हणजे काही खेळ नसतो, तो एक आयुष्यभराचा निर्णय असतो. म्हणूनच त्यांना वाटत होतं की त्यांची मुलगी कधीच एखाद्या गरीब माणसासोबत आयुष्य जगू शकणार नाही. शेवटी गरीब लोकांची या जगात कमी नाही, पण एक श्रीमंत बाप आपल्या मुलीला तशा जीवनात पाठवेल का? त्या तांत्रिकानं पुढं म्हटलं, जर तुम्ही हे सगळं स्वीकारायला तयार असाल तरच तुमच्या मुलीचे उपचार होऊ शकतात, नाहीतर तुम्ही तिला या अवस्थेतच पाहत राहाल आणि एक दिवस ती या जगातून निघून जाईल. मालक हे ऐकून गोंधळलेसुद्धा आणि रागानं वेडेही झाले. ते ओरडले, तू वेडा झालास का? तू काय म्हणतोयस? मी माझ्या मुलीचं लग्न एखाद्या गरीब, अशिक्षित, अज्ञानी माणसाशी करावं, तिचं आयुष्य बर्बाद करावं, त्यापेक्षा ती आजारी राहूनच मेलेली बरं. त्यानं उत्तर दिलं, तुमची मर्जी, पण मी असं म्हणत नाही की तुमच्या मुलीचं लग्न अशा गरीब माणसाशी करा की ज्यामुळे ती दुःखी राहील. काही गरीब लोक असेही असतात जे गरिबीतही आनंदाने, प्रेमाने आणि आदराने आयुष्य जगतात. तुम्ही तुमच्या मुलीसाठी असा माणूस शोधा जो तिला श्रीमंती देऊ शकणार नाही, पण तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. तुझी मुलगी तिथेही आनंदात राहू शकेल, पण तिचा खरा उपचार फक्त आणि फक्त ह्यातच आहे की तू तिचं लग्न लावून दे, नाहीतर तुला माहीत आहे काय होणार. त्याने असंही सांगितलं की माझ्या बाह्यरूपावर जाऊ नका. मी वरवर सामान्य दिसतो, पण मी फार मोठा तांत्रिक आहे. हे बोलून तो शांत झाला. मग त्याने मालकाला आणखी काहीतरी सांगितलं, पण मला ही सगळी चर्चा ऐकू आली नाही. मालक आधी खूप रागावलेले वाटत होते, पण थोड्याच वेळात त्या तांत्रिकाचं काहीतरी ऐकून ते अगदी शांत झाले. जणू त्यांनी सगळ्या गोष्टींना मनापासून मान्यता दिली होती. थोड्या वेळाने तो तांत्रिक तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर मालकांनी मला इशाऱ्याने बोलवलं. ते त्यांच्या खोलीत गेले आणि मलाही तिथे यायला सांगितलं. मी त्यांच्या मागोमाग तिथे गेलो. त्यांनी दरवाजा बंद करायला सांगितलं आणि स्वतः सोफ्यावर बसले. मग मला समोर बसायला सांगितलं. माझ्या कल्पनेतही नव्हतं की मालक माझ्याशी इतकी मोठी आणि खाजगी गोष्ट बोलणार आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल विचारायला सुरुवात केली. माझ्या गावाबद्दल, माझ्या शिक्षणाबद्दल, वडिलांचं काय काम आहे, मी काय काम केली आहेत, सगळी माहिती हवी होती त्यांना. मी एक एक करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणाले, मला तू खूप आवडतोस आर्यन, तू दिसायला खूप चांगला आहेस. फक्त गरीब असल्यामुळे तुझं राहणीमान साधं आहे. पण जर तू श्रीमंत असता, चांगले कपडे घातले असते तर तू खूप देखणा वाटला असता. खरं तर तू आत्ताही चांगला दिसतोस. आपल्या घरी बरेच नोकर आहेत, पण तू एकटाच असा आहेस ज्याने नेहमी माझी साथ दिली. तू घरचा मान सन्मान राखलास. तुझं काम नेहमी जबाबदारीने केलंस. मी तुझ्यावर खूप खुश आहे. माझ्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला होता.
मालक अचानक अशा गोष्टी का बोलत आहेत? एवढी आपुलकी अचानक का? पण मला लगेचच लक्षात आलं की ते माझ्याकडे इतकं लक्ष का देत आहेत. सगळ्या चौकशीनंतर त्यांनी मला एक विचित्र गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मी तुला उद्या 10 लाख रुपये दे. ते तू आपल्या घरी पाठव. त्याने तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतील. हे ऐकून मी अक्षरशः सुन्न झालो. माझ्यासाठी तर 1 लाख रुपयाचं स्वप्नही मोठं होतं आणि इथे तर 10 लाख. आनंदही झाला, पण मनात घबराटही होती. कारण मला समजून गेलं होतं की मालक नक्की काय विचार करत आहेत. मालक मला त्यांच्या मुलीसाठी पसंत करत होते. सगळ्यात जास्त विश्वास त्यांचा माझ्यावरच होता. ते म्हणाले, मला तू खूप आवडतोस. मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासोबत लावू इच्छितो. जर तुझं आणि सनायाचं लग्न झालं तर ती बरी होईल. आर्यन, माझ्या लेकरा, तू माझ्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहेस का? मला आशा आहे की तू नकार देऊन मला निराश करणार नाहीस. उलट होकार देऊन मला आनंदच देणार आहेस, असं मालक म्हणाले. मालकांचा असा अचानक बदललेला स्वभाव पाहून माझे तर हातपाय थरथरायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचं सौम्यपण आणि त्यांचं माझ्याशी असं बोलणं मला पूर्णपणे गोंधळून टाकत होतं. ते त्यांच्या मुलीबद्दल किती गंभीर होते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला किती मोठी गोष्ट सांगत होते, हे ऐकून मी अवाक झालो होतो. मालकांची मुलगी आणि मी, आमच्यामध्ये तर अक्षरशः जमीन आसमानचा फरक होता. पण मी मनाचा धीर धरून धीटपणाने त्यांचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला. सनाया मॅडम आजारी असल्या तरी त्या खूप सुंदर होत्या. पण मला एक गोष्ट समजत नव्हती. माझ्यासारख्या सामान्य साध्या माणसाशी लग्न झालं की त्यांची तब्येत कशी काय बरी होईल? मी ना काही खास शिकलेलो, ना माझ्यात काही मोठी खासियत होती. मी त्यांच्या योग्यतेचा नव्हतो, हे मला माहीत होतं. मी त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव कधीच नाकारू शकत नव्हतो, कारण मी त्यांना पहिल्याच दिवसापासून मनापासून पसंत करत होतो. त्यांच्या आजारामुळे मी थोडा घाबरलो होतो, पण मालकांच्या पाठिंब्यामुळे मला स्वतःमध्ये एक वेगळीच ताकद वाटायला लागली होती. आमचं लग्न ठरलं आणि मी ही बातमी माझ्या आईवडिलांना कळवली. तेही खूप खुश झाले. मालकांनी ही बातमी न्यूज चॅनलवर आणि वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करून टाकली की ते स्वतःच्या मुलीचं लग्न त्यांच्या बंगल्यातील एका गरीब चौकीदाराशी करत आहेत. ही गोष्ट मालकांसाठी सुद्धा मनाला बोचणारी होती. कारण स्पष्टच आहे, मी त्यांच्यासाठी परफेक्ट नव्हतो. मी गावातला एक गरीब मुलगा होतो, पण त्यांची मुलगी असह्य आजारी होती आणि हेच कारण होतं की त्यांनी मला आपला जावाई मानायचं ठरवलं. जेव्हा ही बातमी शहरभर पोहोचली तेव्हा मोठमोठ्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. काय झाले असेल त्या मुलीला की तिच्या बापाला तिचं लग्न एका गरीब मुलाशी करावं लागलं? पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही होती की लग्नाला अजून 15 दिवस बाकी होते आणि त्या काळात मॅडमची तब्येत हळूहळू सुधारू लागली. हे पाहून मालकही चकित होते, पण आनंदीही होते, कारण त्यांची मुलगी बरी होत होती. 15 दिवसात तिची तब्येत जवळपास पूर्णपणे ठीक झाली होती. फक्त थोडीशी कमजोरी उरली होती. मी सतत याच विचारात पडलो होतो. अखेर हे काय घडत होतं? ना तिचं खाणंपिणं बदललं होतं, ना तिनं काही नव्या औषधाचा वापर केला होता. मला वाटत होतं की माझं आणि मॅडमचं लग्न साध्या पद्धतीने होईल, पण मालकांनी तर खूप मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाले, आर्यन, मला तुझ्याशी एक पर्सनल गोष्ट बोलायची आहे आणि तुझ्याकडून एक वचनही घ्यायचं आहे. तुला माहीत आहे, मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासोबत लपून छपून करत नाही आहे, तर सगळ्या जगासमोर मी तुझं जावई म्हणून स्वीकार केला. मी तुला माझं जावई म्हणून मान्य केलं आहे. मला विश्वास आहे की तू माझ्याशी फसवणूक करणार नाहीस. ज्या गोष्टीने मला आधीच अस्वस्थ केलं होतं, त्याचवेळी मालकांनी घातलेली एक अजब अट मला वेडच लावून गेली होती. ती अट खूपच विचित्र होती. नवरा बायकोला एकमेकांपासून दूर ठेवणारी अट होती ती. खरं तर मालकांची अट अशी होती की मी त्यांच्या मुलीशी लग्न तर करणार होतो, पण रात्रीच्या वेळेस मला माझं घर सोडून बंगल्यावर नाईट ड्युटी करायची होती. ही गोष्ट मला खूपच अस्वस्थ करत होती, कारण मी इथे चौकीदारीच करत होतो. पण आजवर मी कधीही रात्रीची ड्युटी केली नव्हती. रात्री मी माझ्या भाड्याच्या घरात परत जायचो आणि बंगल्यावर रात्रीसाठी कधीच कोणत्याही चौकीदाराची नेमणूक झाली नव्हती. मला आश्चर्य याच गोष्टीचं वाटत होतं. मालकांनी मला त्यांच्या मुलीचं रक्षण करण्यासाठीच नेमलं होतं. आता जेव्हा ती माझ्या घरी सासरी निघून जाणार होती, तेव्हा या बंगल्याची पहारेदारी करण्यामागे काय अर्थ उरतो? हीच गोष्ट मला खूप गोंधळात टाकत होती. आणि त्याचवेळी माझ्या मनात एक विचित्र विचार आला. इकडे मी माझ्या होणाऱ्या बायकोशी लग्न करण्यासाठी अधीर झालो होतो आणि तिकडे मालकांनी ही अजब अट ठेवली होती, जी मानणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. कारण मालक आता फक्त माझे सासरेच नव्हते, तर या शहरातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. मी त्यांना वचन दिलं, जसं तुम्ही म्हणाल तसंच मी हे लग्न निभावेन. मालक म्हणाले, खरं तर माझ्या मुलीच्या आजारपणाने मला खूपच अस्वस्थ केलं आहे. जरी ती आता बरी झाली असली तरी मला काही लोकांवर शंका आहे.
म्हणूनच मी तुला नाईट ड्युटी करायला सांगतो आहे. एक विशेष कारण आहे ज्यासाठी मी ही अट घातली आहे. जरी माझी मुलगी इथे नसेल तरी तू इथे आधीपासूनच चौकीदार आहेस आणि जर तू रात्रीची ड्युटी केलीस तर तुझं काय बिघडणार आहे? त्याच्या बदल्यात मी तुला डबल पगार देईन, दिवस आणि रात्र दोन्हीचे. फक्त अट एवढीच आहे की तुझे डोळे आणि कान उघडे ठेव. एक क्षणही डोळे मिटायचे नाहीत. मालकाचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात खूप प्रश्न घोळायला लागले. पण मी त्यांचा स्वभाव जाणून होतो. ते नेहमीच अशा पद्धतीने अपूर्ण बोलायचे. मी ओळखत होतो की त्यांच्या या अटीमागेही नक्कीच काहीतरी गुपित लपलेलं आहे. कारण अशा मूर्खासारख्या गोष्टी करणे मालकांच्या स्वभावात नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझं लग्न सनाया मॅडमसोबत झालं. मुलीचं लग्न झालं म्हणून तिचे आईवडील खूप रडले. मालकीन तर रडून थकली होती. माझ्यापुढे हात जोडून म्हणत होती, बेटा, माझ्या मुलीची कायम काळजी घे. तर मालकांच्या डोळ्यातही पाणी होतं. आज त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न होतं आणि तिची पाठवणी होत होती, म्हणून त्यांचं रडणं साहजिकच होतं. आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. मालकांनी मला त्यांच्या मुलीकडे जाण्यास मनाई केली नाही. उलट आनंदाने परवानगी दिली आणि म्हणाले, जा आणि माझ्या मुलीची नीट काळजी घे आणि तिला औषध वेळेवर देत राहा. उद्यापासून तू इथे येऊन नाईट ड्युटी सुरू कर. आणि हो, काहीही विचित्र दिसलं तर मला नक्की सांग. रात्रीचा कोणताही वेळ असो. मालकांची परवानगी घेऊन मी माझ्या घरी आलो. सनाया मॅडम तर आधीच माझ्या मित्राच्या पत्नीसोबत माझ्या घरी पोहोचली होती. माझं छोटंसं घर तिच्या येण्याच्या आतुरतेने वाट पाहत होतं. मी घरी आलो तर माझी पत्नी नववधूप्रमाणे सजून बसलेली होती. मी तिच्या जवळ जायलाही थोडासा घाबरत होतो, कारण मी एक साधा चौकीदार होतो आणि ती मात्र लहानपणापासूनच एका महाराणीसारखी वाढली होती. तिच्या आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती आणि मी मात्र एक सामान्य माणूस होतो. पण मला खरंच आश्चर्य वाटलं जेव्हा मी खोलीत प्रवेश केला. तेव्हा माझ्या पत्नीने आनंदाने माझं स्वागत केलं. तिची तब्येत चांगली वाटत होती. मला पाहून ती अजिबात अस्वस्थ झाली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि आनंद झळकत होता. याचा अर्थ असा होता की तिला माझ्याशी लग्न करून काहीच खंत नव्हती. तिने मला कधीच गरीब असल्याबद्दल टोमणे मारले नाही. ती अगदी एका सामान्य पत्नीप्रमाणे माझी सेवा करण्याच्या गोष्टी करत होती. माझ्या मनात आलं की ती खरंच एक चांगली पत्नी होऊ शकते. मी तिच्यासोबत माझ्या आयुष्याची एक सुंदर सुरुवात केली. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर मला अजिबात आश्चर्य किंवा संकोच दिसला नाही. माझा संयम सुटला आणि सकाळी मी तिला विचारलं, तुला माझ्याशी लग्न केल्याचं काहीच दुःख किंवा पश्चाताप वाटत नाही का? कारण तुझं तर स्वप्न नक्कीच असेल की तुझं लग्न एखाद्या श्रीमंत व्यक्तीसोबत होईल. असं मी विचारलं तेव्हा तिने उत्तर दिलं, माझ्यासाठी तुझ्याशी लग्न करणं हेच माझ्या भल्याचं होतं. जर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं तर माझी तब्येत अजूनच बिघडली असती. तू माझ्यासाठी खूप खास आहेस, म्हणूनच मी तुझा आदर करते. मलाही हे समजत नव्हतं की माझ्याशी लग्न झाल्यानंतरच सनाया मॅडमची तब्येत कशी काय सुधारायला लागली. यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं, पण ते मला माहीत नव्हतं. कारण खरी गोष्ट तर अजून माझ्यासमोर यायची बाकीच होती. मी फक्त या गोष्टीवर खुश होतो की माझी पत्नी खूप चांगली आहे, जिच्यावर मी कायम प्रेम करत होतो, जिला मी मनातून नेहमीच मिळवण्याची इच्छा ठेवत होतो. ती आता माझी पत्नी झाली होती आणि तिनेही मला मनाने स्वीकारलं होतं. सकाळपासून रात्र कधी झाली ते कळलंच नाही. संध्याकाळी मी घरातून बाहेर पडलो आणि मालकांच्या बंगल्याकडे निघालो. बंगल्यात पोहोचताच माझं छान स्वागत झालं, कारण मी आता त्या घराचा जावई झालो होतो. मालकांनी मला नाईट ड्युटीसाठी बोलवलं होतं, पण आता त्यांनी एक अजून विचित्र गोष्ट सांगितली. ते म्हणाले, तुला बाहेर कोणालाही हे दाखवायचं नाही की तू इथे नाईट ड्युटी करत आहेस. बंगल्याच्या बाहेर जो छोटासा सर्वंट क्वार्टर आहे तिथून खिडकीतून बघून तू बंगल्याची पहारेकरी कर. माझी इच्छा नाही की कुणालाही कळावं की तू सासरच्या घरी ड्युटी करत आहेस. मी त्या सर्वंट क्वार्टरमध्ये गेलो आणि खिडकी शेजारी बसलो. त्या खिडकीतून बंगल्याचं गेट अगदी स्पष्ट दिसत होतं. अजून 2च तास झाले होते की माझं लक्ष एका विचित्र गोष्टीकडे गेलं. ती गोष्ट पाहून मी एकदम चकित झालो. रात्रीचे साधारणपणे 3 वाजले होते. तेव्हा थोडासा आवाज झाला आणि मला बंगल्याच्या गार्डनकडे कोणीतरी उडी मारताना दिसलं. बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवरून कुणीतरी आत उडी मारली होती. तेथे कोणीतरी हालचाल करत असल्याचा आवाज आला आणि मी एकदम सावध झालो. मी नीट पाहिलं तर तो माणूस मला ओळखीचा वाटला. तोच तांत्रिक होता जो डॉक्टर त्यागीसोबत आला होता आणि त्यानेच मालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत काहीतरी सांगितलं होतं. मी त्याला पाहता क्षणी ओळखलं आणि त्याला असं लपून छपून बंगल्यात शिरताना पाहून एकदम स्तब्ध झालो. हा तोच तांत्रिक होता. पण तो इथे काय करत होता? याआधी की तो माणूस माझ्या नजरेआड होतो, मी लगेच सर्वंट क्वार्टरमधून बाहेर आलो, कारण हे स्पष्ट होतं की तो येथे खरंच आहे. तो अगदी चोरासारखा बंगल्यात शिरलेला होता आणि मग त्याला रात्रीच्या वेळी इथे यायची काय गरज होती? पण त्याला पकडण्याआधीच तो वेगाने चालत
चोरासारखा एका खिडकीतून बंगल्यात उडी मारून आत गेला आणि थेट मालकाच्या खोलीच्या मागच्या बाजूला निघून गेला. मी पाहिलं की मालकाच्या खोलीचं दार उघडं होतं, पण मालकीण आत असल्याची शक्यता असल्यामुळे खोलीत शिरणं मला योग्य वाटलं नाही. पण जेव्हा माझं लक्ष आत गेलं तेव्हा मी पाहिलं की बेडवर फक्त मालक होते, मालकीण नव्हत्या. मी लगेच खोलीत गेलो आणि मालकाला झोपेतून उठवलं, पण मालक घाबरले नाहीत. ते शांतपणे उठले आणि माझ्यासोबत बाहेर आले. समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण जे मी पाहिलं ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं. मालकाची पत्नी आणि तो तांत्रिक एकमेकांशी शांतपणे काहीतरी बोलत होते आणि असं वाटत होतं की ते पैशाची देवाणघेवाण करत होते. मालकिनीकडे पाहून कुणीच असं म्हणणार नाही की ते अशा लोकांशी संबंध ठेवतील. त्या तर अशा लोकांना जवळ येऊ देत नसत. पण आज मी जे पाहत होतो ते पाहून मला माझ्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तेथे जाऊन मालकांनी त्यांना रंगेहात पकडलं. मालकांनी आपल्या पत्नीकडे रागाने पाहिलं तेव्हा मालकीण घाबरल्या. मालक म्हणाले, हे तू काय करत होतीस? या माणसाशी या वेळेला काय बोलत होतीस? तू याला इथे का बोलवलंस, तेही रात्रीच्या वेळेस? हा नक्की आहे तरी कोण? मालकिनीकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. मालकांकडे ठोस पुरावे नसल्यामुळे ते आपल्या पत्नीला काहीच करू शकत नव्हते. त्यांनी मला सांगितलं, याला पकड आणि स्टोअर रूममध्ये बंद कर. याला असं चोप दे की हा खरं काय आहे ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत थांबू नकोस. हे ऐकून तो तांत्रिकही घाबरला होता. त्याच्या चेहऱ्यावर येणारा घाम स्पष्ट दिसत होता. मालकिनीच्या चेहऱ्यावरही भीती पसरली होती. तो अचानक म्हणाला, माफ करा मला साहेब, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण ही चूक मी एकट्यानेच केलेली नाही, यात तुमची पत्नीही सामील आहे. त्यांनीच मला सांगितलं होतं की त्या दिवशी या घरात येऊन तुमच्यासमोर खोटं बोलायचं. मालकिनीने मला पैशाचं आमिष दाखवलं होतं की मी तांत्रिक बनून यावं. त्यांनीच मला तुमच्या मुलीबद्दल काही गोष्टी सांगितल्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या, आणि त्यामुळेच तुम्हाला असं वाटलं की मी खरा तांत्रिक आहे. मग मी तुम्हाला खोटं सांगितलं की जर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एखाद्या गरीब माणसाशी केलं तर तिची तब्येत बरी होईल, असं सांगण्यास मला मालकिनीने सांगितलं होतं. त्यांनी मला 20 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे सगळं मी फक्त आणि फक्त पैशासाठी केलं. मी कुठलाही तांत्रिक नाही, तर एक सामान्य माणूस आहे. मालक आपल्या पत्नीबद्दल ऐकून अवाक झाले. त्यांनी विचारलं, तू आंधळा झालास का, जो या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला? मालक त्याच्यावर ओरडू लागले. तो म्हणाला, मालक, मी जे काम केलं त्यासाठीच पैसे घ्यायला आलो आहे. हे सगळं ऐकून मालकांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. मालकीन तर हमसून हमसून रडू लागल्या. तो माणूस स्पष्टपणे मालकिनीवर आरोप करत होता आणि म्हणत होता, जसं तिनं सांगितलं तसंच मी केलं. शेवटी एक खोटं बोलल्याबद्दल मला 20 लाख रुपये मिळत होते, त्यामुळे मी हे काम नाकारूच शकलो नाही. तो म्हणाला, मालक, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मालकांनी ओरडून मालकिनीला विचारलं, हा माणूस खरं बोलतो आहे का? मालकीन घाबरून गेल्या आणि म्हणाल्या, माफ करा मला तुमच्या मुलीला माझीच मुलगी समजायला हवं होतं. खरं तर मी तुमच्या मुलीचा द्वेष करत होते. तुम्ही माझ्यासोबत दुसरं लग्न केलं होतं, पण तरीही तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम आपल्या मुलीवरच करत होता. तुम्ही कधीच विचार केला नाही की मीही अनेक स्वप्न घेऊन या घरात आले आहे, पण तुम्ही सगळं प्रेम तुमच्या मुलीवरच लुटवलं. या घरातील एक एक वस्तू तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर केली. मला तर काही समजलंही नाही. तुम्ही मला फक्त तुमच्या मुलीची देखभाल करण्यासाठीच आणलं होतं. हे ऐकून मला समजलं की ही बाई म्हणजे मालकांची दुसरी पत्नी आहे आणि सनाया मॅडमची सख्खी आई नाही. तर सनाया मॅडमची खरी आई कुणी दुसरीच होती. ती म्हणाली, मी हे सगळं फक्त बदला घेण्यासाठीच केलं. मला तुमच्या मुलीचा सूड घ्यायचा होता. मालक म्हणाले, कसला सूड? तू किती नीच बाई आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू या माणसासोबत मिळून माझ्या मुलीबरोबर काय केलं आहेस ते मला पूर्ण खरं सांग. मालक जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा मालकिनीने तिची चूक कबूल केली. जे काही घडलं होतं ते सगळं उघड झालं. खरं तर मालकांच्या पत्नीने सनाया मॅडमला चुकीच्या औषधांचं सेवन करून आजारी पाडलं होतं. ती तिची आई होती म्हणून कुणालाही संशय येऊ शकत नव्हता. आणि हा माणूस जो मालकिनीच्या सांगण्यावरून खोटं बोलला तो देखील एका प्रकारचा लालची माणूस होता, कारण त्याने मालकिनीला साथ दिली. पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे मालकांचा फॅमिली डॉक्टर त्यागी, जो मालकिनीच्या बाजूने होता, तो माणूस वरून तर मालकाचा मित्र होता, पण मालकीन त्याला भरपूर पैसे देत होती. याच डॉक्टरनेच मालकिनीला अशा औषधांचा पुरवठा केला होता जी सनाया मॅडमची तब्येत अधिक खराब करायला कारणीभूत होती. मालकीन ती चुकीची औषधं घेऊन मूळ औषध बदलून देत असे. त्यामुळे सनाया मॅडम ना बरी होत होती ना अगदी आजारी दिसत होती. त्यांची अवस्था खूप विचित्र झाली होती. कधीकधी तर त्या वेड्यासारख्या वागत. आणि मालकिनीला हेच हवं होतं. तिचं तर मुख्य उद्दिष्ट होतं की या चुकीच्या औषधांच्या जोरावर सनाया मॅडम वेडी व्हावी
आणि हळूहळू औषधं खात खात एक दिवस मृत्यूच्या स्वाधीन व्हावी. म्हणजे मालकांना वाटेल की त्यांची मुलगी आजारपणामुळे मेली. माणूस किती विचित्र असतो ना. मालकीन ही मालकांची दुसरी पत्नी होती आणि त्यांचं तिच्याशी लव्ह मॅरेज झालं होतं. जरी पहिलं लग्न मालकांच्या कुटुंबाच्या मर्जीने झालं होतं तरी त्यांचं त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीवर खूप प्रेम होतं. पहिली पत्नी मरण पावल्यावर मालकांनी त्यांच्या प्रेमाशी म्हणजेच दुसऱ्या पत्नीशी लग्न केलं होतं. तेव्हा सनाया मॅडम फक्त 2 वर्षाच्या होत्या आणि मालकांनी आपलं सगळं प्रेम आपल्या पत्नीला नाही तर आपल्या मुलीवरच उधळलं होतं. ह्याच गोष्टीचा मालकिनीला आयुष्यभर जळफळाट होता. मालकीन सतत प्रयत्न करत होती की सनाया मॅडमचं मानसिक संतुलन ढासळावं. तिला असं वाटत होतं की सनाया मॅडम कुठल्या तरी मुलाच्या प्रेमात अडकाव्यात, ज्यामुळे मालक त्यांना घराबाहेर काढतील आणि त्यांना त्यांच्या संपत्तीतून बेदखल करतील. पण सनाया मॅडम खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या. त्यांनी कधीही आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा विचारसुद्धा केला नव्हता. हे सर्व घडलं नाही म्हणून मालकिनीने डॉक्टर त्यागी आणि त्या व्यक्तीबरोबर मिळून इतका मोठा कट रचला होता की बिचारे सनाया मॅडम जिवंत असूनही जणू मरणाच्या उंबरठ्यावर होत्या. तेव्हाच मालक आपल्या मुलीच्या आजारपणामुळे खूप थकले होते. त्यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझं लग्न आपल्या मुलीबरोबर लावून दिलं. हे सगळं ऐकून मालक रडायला लागले होते. मी पहिल्यांदाच त्यांना रडताना पाहिलं होतं. तेव्हा मला जाणवलं की मुलीचा बाप खरोखरच खूप कुमकुवत असतो. ते सगळ्याच मुलींचं नशीब चांगलं करो आणि त्यांना त्यांच्या घरामध्ये सुखात ठेवो. हे सगळं घडल्यानंतर मी मालकाला विश्वास दिला की मी सनाया मॅडमवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या मुलीला जगातला प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी तर सनायाशी लग्न होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. जग जसंही वागलं तरी मी त्यांच्या मुलीला कधीच त्रास होऊ देणार नाही. मी त्यांना वचन दिलं. माझं हे बोलणं ऐकून मालकांना खूप आनंद झाला. त्यांनी मालकिनीला घराबाहेर काढलं आणि मालकीन, डॉक्टर त्यागी आणि तो तांत्रिक तिघांनाही पोलिसांच्या हवाली केलं. हा बंगला आधीपासूनच सनाया मॅडमच्या नावावर होता. मालकांनी आम्हाला इथेच राहायला सांगितलं. आता मी आणि माझी पत्नी एकत्र आनंदात आयुष्य जगत आहोत. माझी पत्नी पूर्णपणे बरी आहे आणि मालकसुद्धा आपल्या मुलीला आनंदात पाहून समाधानी आहेत. पण त्यांना आजही असं दुःख आहे की त्यांच्या पत्नीने इतकी नीच वागणूक दिली होती. पण आता त्यांची पत्नी तुरुंगात शिक्षा भोगत आहे आणि तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.